मतदानाची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया SIR याची पडताळणी व्हावी आणि जे काही बोगस मतदार आहेत त्यांची नावं वेगळी करावी अशी मागणी एकंदरीत राष्ट्रवादीचे अविनाशजी देशमुख यांनी केलेली आहे। त्यासोबतच या सगळ्या प्रक्रियेला 30 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातलं निवेदनपत्र जे आहे ते उपमुख्याधिकारी गुजर सर यांना नुकतंच देण्यात आलेलं आहे। अविनाशजी देशमुख आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। नेमकी त्यांची काय या ठिकाणी मागणी आहे? भारतीय लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क हा नागरिकांची मोठी जबाबदारी आहे आणि तेवढाच तो त्यांचा अधिकार आहे। झालं काय, बंगालमध्ये असू द्या, कर्नाटकमध्ये असू द्या, केरळमध्ये असू द्या, भारतीय जनता पक्षाची आणि RSSची SIR ही जी प्रक्रिया देशात राबवण्याचं जे काम चालू आहे हे फार मोठं षडयंत्र आहे। सामान्य माणसाचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याची ही प्रक्रिया आहे काय असा मनात प्रश्न आमच्या निर्माण झालेला आहे। बंगालमध्ये जवळपास 70 ते 80 लाख लोक मतदान यादीतून गायब झालेले आहेत। केरळमध्ये केंद्र शासनानं तीच प्रक्रिया केलेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये हीच प्रक्रिया राबवते की काय असा मनात आमच्या प्रश्न निर्माण झालेला आहे। राहिला प्रश्न बदलापूरचा, गेल्या 7 ते 8 दिवसापासून बदलापूर शहरातच आणि ठाणे जिल्ह्यात धो पाऊस पडत आहे। अशा परिस्थितीमध्ये निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक आयुक्त SIR ही जी प्रक्रिया आहे 29 जुलै यांनी डेडलाईन दिलेली आहे। म्हणजे 1 तारखेपासून ते कालपर्यंत 8 तारखेपर्यंत धो पाऊस पडत असताना नगरपालिकेच्या माध्यमातून नियुक्त झालेले BLO आहेत, यांनी काम केलं किंवा नाही केलं हे तुम्ही त्यांनाच विचारू शकता। ते लोक खासगीत बोलतात की आम्ही मतदारापर्यंत पोहोचलो नाहीये। जवळपास आतापर्यंत 10% लोकांचं त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे। आता उरलेले लोक यांचं सर्वेक्षण नाही झालं तर अशा प्रकारचं BLOच्या माध्यमातून किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वेक्षण जे चालू आहे ते लोक मतदानापासून वंचित राहतील, हा आमचा एक आरोप आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की या पूर परिस्थितीमध्ये अतिवृष्टीमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून नदीकाठी असणारे जे घरं आहेत, वाड्या आहेत, वस्ती आहेत, त्या लोकांना या दुसऱ्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट केलेले आहेत। त्या लोकांच्या घरी जाऊन यांना पुन्हा तिथं मतदानाचं सर्वेक्षण करणार आहेत। या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर 29 तारीख डेडलाईन जी आहे ही या पूर्ण बदलापूर शहराचं मतदानाचं मूलभूत सर्वेक्षण जे आहे ते करण्यासाठी हे दिवस फार कमी आहेत। म्हणून भारतीय जनता पक्षाचं आणि RSSचं हे सामान्य बहुजन समाजाचे अल्पसंख्याक जे समाज आहे त्या लोकांना मतदार यादीपासून किंवा मतदानापासून वंचित ठेवायचं हे कट कारस्थान RSSचं आणि BJPचं आहे। याच्यात हे संभव झालेले आहेत। मी आणखी एक गोष्ट नमूद करतोय की आजपर्यंत कुठल्याच पावसाळ्यामध्ये निवडणुका झाल्या नाही आहेत। मतदानाची प्रक्रिया किंवा मतदानाचं सर्वेक्षण पावसाळ्यामध्येच का करतात निवडणूक आयोग, हा आमचा एक त्यांना एक ज्वलंत प्रश्न आहे। पुनश्च माझी विनंती आहे, उद्या आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत, त्यांना असंच निवेदन देणार आहोत की आता या SIR प्रक्रियेला म्हणजे तुमच्या मूलभूत या निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्हाला बदल करायचा आहे, यांना 30 किंवा 45 दिवसाची मुदतवाढ द्यावी की जेणेकरून आता मी गुजर साहेबांना भेटलोय, उपमुख्याधिकारी कुळगाव बदलापूरचे, त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे 1400 मतदार मागे एक BLO आहे। म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये 29 तारखेपर्यंत जर तुम्ही सर्वेक्षण प्रॉपर नाही केलं, जर तुम्ही त्यांची मॅनपॉवर जास्त नाही वाढवली तर कित्येक हजारो लोक बदलापूरचे लोक मतदानापासून वंचित राहतील, हे इथं स्पष्ट होते।